विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष होण्याची चिन्ह ही सध्या दिसत आहेत। शिवसेनेने विधानसभेसाठी 95 ते 100 जागांची मागणी केली आहे। जागा वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेना, राष्ट्रवादी किंवा भाजपच्या प्रवक्त्यांनी बोलू नये अशी तंबी देखील देण्यात आली होती। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। विधानसभेसाठी शिवसेनेची 100 जागांची मागणी। शिवसेनेच्या मागणीना भाजपची कोंडी। 165 जागा लढण्याच्या प्लॅनवर फिरणार पाणी। विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। शिवसेनेने विधानसभेसाठी 95 ते 100 जागांची मागणी केली आहे। शिवसेनेला 95 ते 100 जागा मिळाल्यास किमान 60 जागा शिवसेनेच्या निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। मला जी आमच्या इंटरनल मीटिंग मध्ये काही लोक बोलले का आपल्या 95 जागापर्यंत लढण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल। आज तर एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास मी पहिलेच बोललो का आम्हाला सन्मानकारक जागा भारतीय जनता पार्टी देईल आणि त्याच्या निमित्ताने जे काही देईल त्याच्यामध्ये 60% जागा निश्चित, मी तुम्हाला कमीत कमी सांगतो 60% जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या निवडून येतील। जागा वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेना, राष्ट्रवादी किंवा भाजपच्या प्रवक्त्यांनी बोलू नये अशी तंबी देण्यात आली होती। तरीही शिवसेनेचे नेते अधूनमधून जागा वाटपावर आवर्जून बोलतात। शिवसेना 100 जागा तर राष्ट्रवादी 80 जागा मागतीये। मित्र पक्षांना एवढ्या जागा दिल्यास भाजपच्या वाट्याला अवघ्या 108 जागा शिल्लक राहतात। शिवाय महायुती समर्थक अपक्ष आहेतच। शिवसेना राष्ट्रवादीला 100 जागा दिल्यास भाजपला पुन्हा कमी जागांवर विधानसभा लढवावी लागेल। भाजपने विधानसभेच्या किमान 170 जागा लढवण्याचा विचार केलाय। शिवसेनेच्या मागणीमुळे भाजपच्या मिशन 170 ला धक्का बसणार आहे। शिवसेना 100 जागांची मागणी करून थांबली नाही तर निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात होतील असंही शिवसेनेने सांगून टाकलंय। 170 काय 180 काय जे मागायचा अधिकार त्यांचा आहे। जसं आमची लिमिट सांगितली की 90-95 जागेवर आमचे मतदारसंघ राज्यामध्ये आहे आणि त्याचा एकंदरीत अभ्यास सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो आमच्या पूर्ण शिवसैनिकांना मान्य राहील। विधानसभेला शिवसेनेच्या जागांची मागणी ही वाढली आहे। शिवाय मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढणार असं शिवसेना सांगू लागली आहे। हे ना भाजपला रुचणार ना राष्ट्रवादीला आवडणार। जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीत घमासान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।